जय गुरु। जय गुरु. उन्नती सुरू केलंय मी. हॅलो. गुरु. हेलो जय गुरु. हा, जय गुरु. हा. तर हा, उन्नती जय. तू आहेस ना? हा, जय गुरु. हो. हो. तर आपण फर्स्ट. हा, तर आता काय करायचं आपण? आज काही शंका निरसन वगैरे असं करायचंय का? हो उन्नती. सर, शब्द निरसन आहे. ऐकायला येत आहे हा. का सर माझं? हा. हो. तर हा जो पहिलं वाक्य दुसरं वाक्य आहे ना, रात्रौ स्वप्न यती, त्याबद्दलच सांगायचंय सगळ्यांना. म्हणजे ते यती काय आहे आणि स्वप्न. यती नाही. आपलं मूळ मूळ पुस्तकामध्ये यती आहे की याती आहे? यती नाही वाटत मला. हे टायपो वाटतं मला, एरर वाटतं ही. हं? मूळ छापील पुस्तकात तुमच्या काय आहेत? कोणी सांगू शकेल का? 7व्या पाठाचं छापील पुस्तकात यतीच आहे. यती आहे छापील पुस्तकात. मराठी छापील पुस्तकात यती आहे. हो. हं, कारण हे यती नको, याती पाहिजे माझ्या दृष्टीने. हिंदीमध्ये काय आहे? नाही, अं, पुस्तकात काय आहे ते नाही. अं, हिंदी चालू आहे. हिंदी पुस्तक कोणाकडे आहे का? हिंदी किंवा दुसऱ्या भाषेतलं? लक्ष्मी जी, आहे का? आपके यहाँ इसमें कौन सा है? लक्ष्मी मेरे जी. इसमें इंग्लिश है। इंग्लिश इंग्लिश। करेक्ट, पर इंग्लिश में वो संस्कृत वाक्य कौन सा है? आ, एक मिनट, मैं देखती हूँ, 1 मिनट। हम्म. ठीक आहे, हे आपण परत येऊ तो- याच्यावरती. उन्नती. अं, हम्म. लक्ष्मी शोधतायत तोपर्यंत दुसरं आपण बघूया. ठीक आहे सर. दुसरा इकडे विनोद हा वक्तुम गमिष्यती आहे. तर हा. ह्यांच्या पुस्तकामध्ये ते वक्तुमच्या ऐवजी वस्तुम आहे. तेही नाही, पुस्तकातच. नाही, त्या मराठी हा. पुस्तकात ते चुकीचं छापलेलं आहे. हा. हा. वस्तुम नको, मला जरा वक्तुम पाहिजे. जाऊन द्यायला मला हा. वापरायला. आपण जे म्यूट करा तुम सगळं. हा, मला तर आपण जे हा, बोला. आपण जे तुम प्रत्यय शिकलो ना, तर त्यानुसार हे तुम प्रत्ययाचाच अभ्यास चाललेला आहे हा. त्यामुळे विनोद हा वक्तुम गमिष्यती, सहा पातुम इच्छती. हम्म, असं. हम्म. तर तसं हे तुम प्रत्ययाचं उदाहरण आहे. तर वक्तुम म्हणजे म्हणजे वच वच म्हणजे बोलणे, नाही का? तर वक्तुम म्हणजे बोलण्यासाठी जाणार आहे असं. त्यामुळे ते वक्तुम असंच पाहिजे. वस्तुम नाही. वस्तुम ते छापण्यात चूक झाली आहे. हं? ठीक नेक्स्ट आहे. सर, ते त्वम उपवने खेलिष्यसी आहे. तर असा प्रश्न होता की ते खेळ म्हणजे बाळातला ळ आहे का? नाही, खेळिष्यती आहे. नाही. संस्कृतमध्ये ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण संस्कृतमध्ये ळ हे अक्षर नाहीच आहे, जवळपास नाहीच आहे. अपवाद फक्त ऋग्वेदातली जी पहिला श्लोक आहे, पहिली ऋचा आहे, अग्निवे पुरोहितम, जे आहे, तर ते पहिलंच म्हणजे दुसरा शब्द जो आहे त्याच्यामध्ये अ आहे. पण नंतर कुठेच अ नाहीये संस्कृतमध्ये. त्यामुळे संस्कृतमध्ये तुम्हाला अ मिळणारच नाही. अ हा मराठीत आहे, हिंदीमध्ये पण अ नाहीये. बरोबर. तर त्यामुळे अ, अ, हे काय आपण म्हटलं, त्यामुळे खेलिष्यसी असंच पाहिजे. खेळिष्यसी असं होणार नाही. हा. नंतर सर पुढचा माझ्या ह्याच्यामध्ये पण एक हे मिनिट. पीडीएफ मध्ये. हाँ, बोला। नहीं नहीं, तो आपला लक्ष्मी जी, आपने देखा क्या? हाँ, मैंने देखा, उसमें भी रात्रो डैश यति है। यति लिखा है। अच्छा. पीडीएफ का जो प्रिंट आउट निकाला उसमें रात्रो डैश यति। नहीं, वो पीडीएफ का प्रिंट आउट नहीं। मैं पूछ रहा हूँ कि आपने कौन सा मंगवाया था, इंग्लिश या मराठी टेक्स्ट बुक मंगवाया में तो था? दिया ही नहीं। एक मिनट, मैंने हाँ? टेक्स्ट बुक में तो दिया ही नहीं है, बोले वो है ही नहीं। इट इज नॉट गिवन ओनली।
वो दीपम अच्छा और रात्रो अपने डैश करो थी कुछ नहीं है। अच्छा लेसन नंबर हे 7 ना। या नथिंग इज देयर। लेसन नंबर 7. हाँ, लेसन नंबर 7। तर इट इज मी नॉट जे दैट द फिलिंग ऑफ ना डैश इज नॉट गिवन ओनली। त्याचं असं म्हणणं आहे की यती इज गतव या परस्मैपदीचे धातुरूप आहे असं. यती याती सॉरी हा एकवचन त्याचं याती आहे. धातू हा इज यती असं आहे ते. तुमचं बरोबर आहे सर ते याती पाहिजे. यातीच पाहिजे तेच. ते यती याती नाहीच आहे पाहिजे. ते याती पाहिजे. हा हा, जसं आपण याती यातायात. हा यातायात म्हणजे रात्री झोप स्वप आता हे कसं आहे माहिती आहे का? ओके तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की. रात्र रात्र ही कुठली विभक्ती आहे? कोण सांगेल? रामो रामा से नाही. द्विवचन। रात नहीं नहीं नहीं, रात्रि ये शब्द इकारांत है, नदी जैसा. हाँ, एक और है। हाँ तो रात्रि का रात्रौ ये शब्द शब्द रूप या विभक्ति कौन सी आएगी? हम्म? रात्रौ ये सप्तमी एक वचन है. अच्छा तुम्हारा इकारांत तो हुआ ही नहीं है स्त्रीलिंगी, मती वगैरह जैसा. तो सॉरी सॉरी. तो ये रात्रौ यानी सप्तमी. रात्रि मूल शब्द है. रात्रि त्रि रसो मती क हाँ। मती जैसा. हाँ तो रात्रौ ओके। रात्रौ म्हणजे काय? तर रात्री. म्हणजे कालदर्शक म्हणून ही सप्तमी आली. बरोबर. आता दुसरा शब्द आहे इथं स्वपम. स्वपम म्हणजे काय आहे सांगा? स्वप्न. हा झोपणे है ना। झोपणे। स्वप हा स्लीपिंग। टू स्लीप ना। स्वप स्वप म्हणजे काय? तो स्लीप नाही, मी धातू म्हणतोय शब्द. स्वप्न। हा स्वप. तर स्वपम स्वप्न। स्वपम म्हणजे झोपणंच ऍक्च्युली. स्वप म्हणजे झोपणे. हा म्हणजे हम्म। झोप सॉरी झोपणे नाही. झोप। काय त्याला म्हणतात झोप. हा तर हाँ स्वपम. जसं आपण अहम हाँ उद्यानम गच्छती आपण म्हटलो ना. जसं आपण म्हणतो ना हाँ हाँ। उद्यानम गच्छती. तर तसं उद्यानम. उद्यानम काय आहे? द्वितीय. तसंच हे नपुसकलिंगी आहे. स्वपम म्हणजे झोपेला म्हणजे झोपी जातो. रात्र रात्री झोपी जातो. तो रात्री झोपी जातो असं. तर याती. हम्म। आता याती म्हणजे जातो. हा या याती हे आता जसं आपण याती मतलब यातायात म्हण. हा यातायात. यातायात म्हणजे काय? यात म्हणजे एक्सपोर्ट. आयात म्हणजे इम्पोर्ट. बरोबर. अच्छा अच्छा हा. ओके। तर याती म्हणजे एक्सपोर्ट म्हणजे जाणे पाठवणे. आणि आयात म्हणजे इम्पोर्ट म्हणजे आणणे असं. तर त्यामुळे याती रात्र रात्री. याती म्हणजे हा प्रथम पुरुष एकवचन आहे. म्हणजे कोणीतरी राम लक्ष्मण कोणीतरी म्हणजे प्रथम पुरुष. तो रात्री झोपी जातो असं. तर हा शब्द रात्र स्वपम याती असं आहे. तर इथे रिकामी जागा कुठली होती? डॅश डॅश म्हणजे स्वपम का अशी होती. हो ना. पपम हाँ रिकामी. हा, हा म्हणजे हे हो। असं हा असं होतं हा असं. बरोबर. तर ते स्वपम म्हणजे झोपी जातो असं. हं? ओके। हं. आता रुह रोहती धातू बद्दल प्रश्न होता. त्याच्यात हं. आपण रुह रोहती उगवणे असं दिलंय. तर हा हं. धातू आणि रच्च धातू ह्याच्याबद्दल कुठलं तो कुठे अजून वापरता येईल असा प्रश्न होता. कुठला रच रच कुठे आला? खालचा रच. अच्छा. खालचा हा 6वा आणि रुह रोहती अजून कुठे वापरून त्याचा अर्थ वेगळा असतो का असं विचारलं गेलं होतं. बरोबर. हा तर रुह हा जो रुह धातू आहे ना. तर जसं हा रुह म्हणजे उगवणे वाढणे. हा या अर्थानेच हा वापरला जातो. आता आपण याच्यापासूनच आरोहण हा शब्द जो आहे ना आरोहण किंवा आरोहती म्हणजे आरूढ होणे. हा या अर्थाने पण हा शब्द म्हणजे याला उपसर्ग आहे. याला आ हा उपसर्ग आहे. तर या रुह धातूला आ हा उपसर्ग लागला की जसं आपण घोड्यावर आरूढ होतो म्हणजे कुठल्या तरी उंच वस्तूवर चढणे त्याला म्हटलं जातं आरोहण. समजलं. तो सिंहासनावर
सिंहासने आरोहती असं. आरोहणे रूढ, हा, आरूढ पण म्हणता येईल किंवा आरोह. आणि गंमत अशी आहे, या आरूह या रूह धातूपासूनच रोप हा शब्द आहे ना, आरोपती, आरोहती, तसंच आरोपती किंवा सॉरी रोपयती, रोहयती, रोपयती. तर रोह आणि रोप हे दोन्ही याचं म्हणजे मूळ धातू रूह हाच आहे. समजलं? तर म्हणजे तुम्हाला जर जास्त माहिती ज्यांना हवी असेल, त्यांनी प्रश्न विचारला असेल, तर रूह धातू म्हणजे कुठलीही गोष्ट खालून वरती जाणे, हा, मग ती उगवते, वाढणे, विकास होणे त्याचा, या अर्थाने रूह हा धातू वापरला जातो. जसं मी एक उदाहरण दिलं की आरोहण, म्हणजे मूळ धातू आहे त्याचा आरोह, आ हा लागून आरोहती हा शब्द झाला, धातू झाला. आणि त्याचा मग प्रत्यय न प्रत्यय लागून आरोहण. जसं पठ धातूचं न प्रत्यय लागून पठन, हा, वच धातूला न प्रत्यय लागून वाचन, नाही का, लिख धातूला न प्रत्यय लागून लेखन. हे नाम नाम करतोय आपण त्याचं. तसंच आरोह या शब्दाला न प्रत्यय लागून आरोहण असा शब्द तयार झाला. असं. हा, सुषमाताई सुषमा, विचारा. हा. मागचं जे वाक्य होतं याती, तर याती म्हणजे जाणे तुम्ही म्हणालात ना. हम्म, हम्म, हम्म. तर मग याती आणि मग गमिष्य म्हणजे गच्छ पण तो जाणे ह्याच अर्थी असतो ना. बरोबर. जसं आपण संस्कृत गणपतीची प्रार्थना करतो ना आपण 10व्या दिवशी किंवा निरोप देताना अक्षता वाहून, हा यान्तु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवीम. तर यान्तु, यान्तु म्हणजे काय, भवंतु, कुर्वंतु, तसं ते जावो, होवो, म्हणजे जावोत असं. यान्तु देवगणा सर्वे असं आपण म्हणतो की तुम्ही आता पुनरागमनायच असा तो श्लोक आहे ना, गणपतीवर आपण अक्षता नाही, टाकून माझा म्हणतो. प्रश्न असा आहे की गच्छ आणि याती म्हणजे ह्याच्यात फरक कधी कुठला वापरायचा. नाही, गच्छ हा नॉर्मल शब्द आहे. म्हणजे जाणे वगैरे वगैरे. आणि याती हा पण जवळपास सारखाच आहे, काय फरक आहे. अच्छा, आणि दुसरा प्रश्न, स्वपम हे नपुंसकलिंगी येतं का. हो, ओके, नपुंसकलिंग. ठीक. हा, ठीक आहे. आता रचयती आणि निष्कासयती पण वेगळ्या प्रकारे कुठे वापरला जातो का, सॉरी, हा, हे विचारलं. सुषमाताई, हा, स्वपम नपुंसकलिंगी नाही, रामम सारखं. म्हणजे स्वप म्हणजे झोप, स्वपम म्हणजे हे रामम द्वितीया, हा, पुल्लिंगी होत आहे. बर. हा, नपुंसकलिंगी नाही, पुल्लिंगी. हा, हा. कारण तो नपुंसकलिंगी मध्ये पण आहे म्हणजे मग नाही नाही, इथे. नपुंसकलिंगीमध्ये पण वनम वने वनानी, वनम वने वनानी द्वितीय लिंगी होतं. पण हा स्वपम, स्वप हा जो शब्द आहे, स्वप हा जो शब्द आहे ना, स्वप, हा तर हा हा पुल्लिंगी आहे. हा, म्हणजे राम सारखा चालतो, रामा रामू रामा, हा, रा हा, रामम रामौ रामान असा. तसा स्वपम स्वपौ स्वपान असा शब्द चालतो. बर. त्याचा अर्थ झोप आहे म्हणजे झोप, हो, झोप. हा, ती झोप असं होता ना. ती नाही, त्या मराठीत ती झोप आहे, निद्रा किंवा झोप. पण त्याचाच निद्रा हा शब्द पण संस्कृतच आहे, पण तिथे हा ती हा स्त्रीलिंगी होते. पण स्वप हा धातू, म्हणजे धातू नाही, शब्द हा काय, पुल्लिंगी आहे. पुल्लिंग. हम्म. ओके. बर बर. तर अं, पुढचा प्रश्न ते रचयती निष्कासयती. आता इथे तयार करणे आणि उपटणे अशा अर्थाने अजून त्याचे काही अर्थ वेगळ्या ठिकाणी वेगळे होतात का, असं विचारलंय. नाही नाही, म्हणजे रचना करणे हाच अर्थ होणार सगळीकडे. हा, जसं आपण रचना, रचना हा शब्द मराठीत पण आहे, म्हणजे संस्कृत मधून आलेला. तर रचना हा शब्द रच या धातूपासूनच आलेला. बोला सुषमाताई. म्हणजे हा ते फक्त कृषी रचयती कृषी आणि निष्कासयती म्हणजे तिथे असं आमचं हे झालं होतं की हे फक्त कृषीच्या संदर्भात धडा आहे, त्यामुळे फक्त कृषीच्या संदर्भात हे वापरले जातात. तर माझं म्हणणं होतं की रचयती म्हणजे तुम्ही आता इंटिरियर डेकोरेशन करता, बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करता, एखादं नगर वसवता, तिथे पण रचयती येईल का. आणि अगदी अगदी, एखाद्याला हो घराच्या हो बाहेर काढणं याला निष्कासयती येतं का. हो. आता आता रा हो, नाही नाही, एक मिनिट.
पहिले आपण रचच घेऊ. तर रच, हा तर तुमचं उत्तर म्हणजे तुमचा जो प्रश्न रचविषयी आहे, तर अगदी हा बरोबर. कुठलीही गोष्ट ज्याला आपण अरेंजमेंट म्हणतो ना, अरेंज करणे, हो लावणे, व्यवस्थित लावणे, म्हणजे सजवणे वगैरे वगैरे, या सगळ्या अर्थाने रचयती हा, रचयती हा धातू वापरला जातो. हा हा, सृजन हो करणे नाही, हा, तयार हो करणे नाही. हा, नाही तयार रचना. करणे आणि हा म्हणजे ज्या आहे त्या वस्तू नीटनेटक्या लावणे, या ते अर्थाने आता समजा फ्लॉवर अरेंजमेंट, फुलांची पुष्परचना बरोबर. म्हटली तरी होऊ शकते. पुष्परचना, रांगोळी पण रचना असंच होऊ शकतं. हा पुष्परचना, रांगोळीची रचना या अर्थाने ठीक आहे. पण हा स्वयंपाक करणे ती रचना नाही असं. हं, हो, असं पण स्वयंपाक तुम्ही आकर्षकरित्या तुम्ही मांडणी करणे तुम्ही तयार केलेल्या अन्नाची, म्हणजे त्याला, हो, त्याला अ, रचयती म्हटलं जातं. हा. हो, बरोबर. बरोबर. हं. आणि तर आता निष्कासयती मध्ये मध्ये म्हणजे माझं म्हणणं होतं एखाद्याला घराच्या बाहेर काढणं याला निष्कासयती होऊ शकतं का? आता ऍक्च्युली होऊ शकतं. कारण तुम्हाला माहिती आहे का, त्या ज्याला आपण तडीपार म्हणतो ना, तडीपार हा हो ना, हो तर त्या तडीपाराला या हिंदी भाषिक राज्यांमध्ये निष्कासन हाच शब्द आहे. हो, म्हणूनच म्हटलं. हा, तर निष्कासयती म्हणजे, तर निष्कासी म्हणजे हाकलून देणे, किंवा या अर्थाने म्हणजे अक्षरशः थ्रो म्हणजे फेकून देणे, हो किंवा काढून हो टाकणे, या हो अर्थाने निष्कासयती. काय माहितीये का, हा तुमचा जो उपसर्ग व्हायचे आहेत, हा, ते हा प्रवेशमध्ये असतील. पण निस किंवा निर हे दोन उपसर्ग आहेत. हा, हो कुठल्याही शब्दाला कास म्हणजे काढणे, हा, हो हा, पण निष्कास म्हणजे नुसतंच काढणं नाही, समूळ नाश म्हणजे मूळ, त्याला हा समूळ हे नष्ट म्हणजे करणे. म्हणजे नुसतंच काढून बाजूला ठेवणे, ते हो झालं कास. पण निष्कास म्हणजे त्याला उचलून बाजूला फेकून देणे, म्हणजे हो दूर करणं. या अर्थात हो तर निस या उपसर्गाचा अर्थच म्हणजे दूर करणे असा होतो. हो हो दूर करणे किंवा खाली दाबणे या अर्थाने, म्हणजे अशा अर्थाने हा उपसर्ग वापरला जातो. निस हो किंवा निर असं. तर ते समोर ठीक क आहे. आल्यामुळे त्याचा चा श झाला आणि निश झाला तो असं. हो हो, धन्यवाद. हम्म. तर तर 12व्या. एक हा, विचार हा, करू का? पल्लवीताई विचारा. पल्लवीताई, हा, 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 तर विचारा. पुस्तकात 38 पानावर त्यांनी झोप मध्ये स्वापा केलाय. स्वप का स्वाप? पुस्तकात स्वापा केला, आकार दिलाय. स्वाप केलाय का? पण हा, ऍक्च्युली स्वापहा. स्वापहा पण होईल आणि स्वपहा पण होईल, दोन्ही होईल ऍक्च्युली. बर, हा, पुस्तकात तसं माझ्या छापलंय म्हणजे पुस्तकामध्ये ते पण स्वापहच लिहिलंय. हा, मी लक्ष्मी बोलते. हा, माझ्या हा. पुस्तकात पण स्वापहच लिहिलंय, स्वापह. मग स्वापाच घ्या, पण स्वपहा आणि स्वापहा हे दोन्ही शब्द झोपेसाठी आहेत. हं? सारखेच आहेत हो, झोपेचे. हो. हो. तर मग स्वापा झोप म्हणजे काय, स्त्रीलिंगी काय? नाही, नाही आता नाही, ते पहा, हा विसर्ग हा, आहे ना. हा, विसर्ग आहे, पुल्लिंगीच आहे हा. हा, हा, ओके. पुल्लिंगीच आहे हा पण. हा, अच्छा. हा, हा. तर 12व्या प्रश्नात इथे आपण निनयती लिहिलंय, पण ह्यांच्या पुस्तकात तो धातू नाहीये, नय धातू आहे. तर त्याच्याबद्दल विचारलं गेलं होतं. नाही, निनयती हाच पाठ आहे. हं? निनयती हाच पाठ आहे. हं? ते पुढचं नयनयती असा धातू नाहीये, नयनयती नाही होत ते, निनयती. निनय. हा, निनयती हेच बरोबर आहे. म्हणजे तो एखाद्या वेळेस चुकीचं असेल, म्हणजे म्हणजे थोडक्यात म्हणजे नेणे. हा, ज्याला आपण नेणे आणि आणणे, जसं आपण म्हटलं ना, नय म्हणजे ने, आनय म्हणजे आण, नयती म्हणजे नेतो, आनयती म्हणजे आणतो. म्हणजे मराठीत नेणे आणि आणणे हे शब्द या आणि आ शब्द म्हणजे काय, परत ना, जवळ जवळ कि या अर्थाने हा शब्द वापरला जातो. म्हणून गच्छ म्हणजे, गच्छ म्हणजे जाणे, पण गच्छ म्हणजे ती जाण्याची क्रिया आपल्या जवळ येते, म्हणून त्याला गच्छ म्हटलं जातं. म्हणजे नेणे, पण जेव्हा ती क्रिया आपल्या जवळ येण्याची असते, नेण्याची, तेव्हा त्याला आपण म्हणतो आनयती असं.
त्यामुळे ते नयनयती नको, निनयती हेच बरोबर. सर पुढचा प्रश्न आहे की सॉरी हा सर पुढचा प्रश्न आहे की इथे अस्माकम आहे की नाही, अस्मिन आहे, इथे ह्या आहे, तर आमच्यासाठी काय वापरावं? अस्माकम, अहमची षष्ठी, अस्माकम. मम म्हणजे माझी, अस्माकम म्हणजे आमची. अहमचा विभक्ती झाल्यात का आपल्या? अहम, मम, मया, हो माम. हो झाले. हो हो झाले झाले. मग त्या विभक्तीच्या टेबलमध्ये बघा ना, अस्माकम हो असेल. आहे. अस्मिन, अस्मिन हा शब्द आहे ना अस्मिन. बऱ्याचदा फसवा आहे. कारण तो म्हणजे बऱ्याचदा म्हणजे आपल्याला वाटतं तर अस्मिन म्हणजे म्हणजे माझ्याशी संबंधित आहे अहम, कारण अस्माकम वगैरे असं ते. पण अस्मिन हा शब्द आणि अस्माकम हे शब्द दिसायला जरी सारखे असले तरी हे दोन्ही टोटली त्याचा अर्थ वेगळा आहे. अस्मिन हा काय त्याला म्हणतात सप्तमी आहे, आणि ती इदमची सप्तमी आहे. अस्माकम ही अहमची षष्ठी आहे. बहुवचन असं. सर पुढचा प्रश्न होता इथे पण कृषकर्ष. हा नाही नाही, माझ्या माझ्या लक्षात आलं, मागची स्लाइड काढ. हा, हा हा सगळा ही गोंधळ कशाने झाला माहितीये का? ह्या जे अवर कंट्री हे जे लिहिलं ना, उन्नती, हो तिथे मग आर त्यामुळे हा, धिस, धिस पाहिजे आपल्याला. धिस कंट्री हॅज, म्हणजे मग का गोंधळ नाही होणार. असं. हम्म. कंट्री. हा, त्यामुळे तो गोंधळ झाला असणार लोकांचा. हा. हो हा. अम, इथे कृषकर्षती असं लिहिलेलं आहे धातू, आणि ह्यांच्या पुस्तकांमध्ये ते कृषती आहे, कर्षती नाहीये. मराठी पुस्तक कृषती आहे. हा हा हा, बरोबर बरोबर बरोबर. कृष धातूचे ना दोन्ही रूप होतात, कृषती पण होतात आणि कर्षती पण होतात. दोन्ही रूप बरोबर आहेत, चूक नाहीये. हा, पण ते त्यांनी, आपण जे हिंदीमध्ये जे केले, हिंदी, हा परत मी सांगतो, हे जे हिंदी मधलं जे आम्ही मूळ पुस्तक, जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं ना, ते मी हिंदी घेतलं होतं. ते हिंदीमध्ये कृषकर्षती हा धातू आहे म्हणून तो ठेवलाय. पण म्हणजे कृषकर्षती, सॉरी, पण कृषकृषती पण चुकीचं नाहीये. चालू म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये असं. प्रिंट आउट आहे त्याच्यात कर्षती आहे. तेच सांगतो मी. प्रिंटआउट म्हणजे कुठल्या? हिंदी. म्हणजे जे तुम्ही ह्याच्यावर टाकलंय, ग्रुपवर टाकलेले पूर्ण अभ्यासक्रम आहे हो. त्याच्यात हा हा, कर्षती आहे. कर्षती आहे बरोबर. हा, तेच म्हणतो मी, तेच म्हणतो. पण मराठी पुस्तकं ज्यांच्याकडे प्रिंटआउट आली आहे त्यांच्यामध्ये काय आहे, कृषती आहे की कर्षती आहे छापील पुस्तकामध्ये? कृषती आहे, कृषती. माझ्या हा पुस्तकावर कर्षती आहे. हा, तर मग कर्षती, आणि जसं मी सांगितलं ना, बहुतेक काय झालेलं आहे, हिंदी आवृत्ती की जी मूळ आवृत्ती होती त्याच्यामध्ये कृषकर्षती आलेलं, ज्याच्यावरनं आम्ही या पीपीटीज तयार केल्या. ओके. पण ज्या हिंदी आवृत्तीच्या जेव्हा विद्याभवनी जेव्हा मराठी आवृत्ती काढण्यात आल्या तेव्हा ते कृषती झालं. ते बरोबरच आहे, चुकीचं नाही. हं? असं. पुढचा प्रश्न होता वसती आणि निवसती मधला फरक. हम्म. हा, तुम्हीच सांगा, एखादा माणूस वास करतो आणि एखादा माणूस निवास करतो, त्याच्यात काय फरक असेल? काय वाटतं तुम्हाला? निवास म्हणजे कायम राहतोय. हम्म. नाही, अजून निवास कोणी म्हणजे सांगत? बरेच बरेच दिवस राहत. हा, ठीक आहे. दुसऱ्या कोणाला काय वाटतं की एखादा माणूस, अमुक एका संताचा इथं वास होता आणि अमुक एक संत इथे निवास करतात, या दोन्हीमध्ये काय फरक आहे? निवास म्हणजे कायम राहणार आहे का? बरोबर. सी, आता कसं आहे, वस, वसती, हा, हा धातू आहे. याच्यापासून वसती म्हणजे राहणे. पण जेव्हा आपल्याला एखादी म्हणजे कायम निवास म्हणजे कायम राहते असं सुचवायचं असतं ना,
तेव्हा नी जे 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 मी तुम्हाला नी नी धातू नी उपसर्ग सांगितला ना, तर नी उपसर्गाचं दोन अर्थ होतात. एक तर दूर, निष्कास आहे ती सारखं दूर, किंवा खाली. तर जेव्हा आता इथं त्या नीचा, त्या उपसर्गाचा उपयोग खाली वास करतो, खाली म्हणजे कायमचा या अर्थाने. ओके. तर मी जेव्हा कायमचा एखादा संत तिथे निवास करतो, निवास करतो म्हणजे आपण काय म्हणतो, तिथे त्याचं ते कायमचं निवासस्थान आहे. त्याला नुसतं वासस्थान म्हणत म्हणत नाही आपण, बरोबर आहे. पण नुसता वास करतो म्हणजे काही दिवस राहतो, या अर्थाने आपण वास करतो असं म्हटलं जातं. पण अर्थात हल्लीच्या मराठीमध्ये वास करतो हा प्रयोग कोणीच करत नाही, राहतो असंच म्हणतात सगळे. नाही हा. हा. पण जुन्या जुन्या पुस्तकांमध्ये तुम्ही वास करतो वगैरे असं वाचलं असेल, म्हणजे जुन्या पुस्तकांमध्ये, नाही का? असं. तर हा दोन्हीच्यात फरक आहे. थोडक्यात समरी म्हणजे सारांश. वसवसती म्हणजे वास म्हणजे राहणे, आणि निवसती म्हणजे कायमस्वरूपी असं. पाहुणा म्हणून नाही, थोड्या दिवसांकरता नाही, असं. म्हणजे आपण जर लॉजमध्ये राहत असू, त्याला आपण वास करतो असं म्हणू. आणि जर आपल्या घरात आपण निवास करू असं. तर हॉटेलमध्ये पुढचा गेलो तर प्रश्न वास. हा, ठीक आहे. बोल बोल. पुढचा प्रश्न होता, वर्षणेन एव विपुलम धान्यम उत्पद्यते. तर ते वर्षणेनचा मूळ शब्दरूप काय आहे, त्याच्याबद्दल विचारलं होतं. बरोबर. पण काय माहितीये, मूळ धातू आहे वर्ष. हं. ते हे संस्कृतमध्ये तुम्ही ना हळू हा कन्सेप्ट लक्षात घ्या. बहुतेक सगळे ना धातू ज्याला आपण म्हणजे तुम्ही सगळे शिकला असाल केमिस्ट्री, रसायनशास्त्रामध्ये, मूलद्रव्य, मूलद्रव्य किंवा एलिमेंट्स, किंवा ज्याला मराठीत आपण धातू म्हणतो, मेटल्सला, बरोबर. त्या अर्थाने तो ऍक्च्युअली तो शब्द तोच तसाच आहे. म्हणजे धातू म्हणजे काय, संस्कृतच्या शब्दामध्ये धातू म्हणजे मूळ काहीतरी. धातूपासून क्रियापद तयार होतं, आणि धातूपासून क्रियापद, आणि क्रियापदापासून शब्द पण तयार होतो. हा. हम्म. जसं मी म्हटलं पठ, पठ हा धातू, त्याचं क्रियापद पठती, पठामी वगैरे ही सगळी क्रियापद रूप तयार झाली, कारण ते क्रिया दर्शवतात. पण त्याचं मूळ काय, तर तो धातू आहे, एलिमेंट किंवा मूलद्रव्यासारखं, म्हणून तो पठ. आता याच धातूपासून जेव्हा क्रियापद तयार होतं, तसंच त्याचं नाम पण तयार होतं. आता जसं पठ, पठती, आणि पठन. पठन म्हणजे काय, ती जी पठती म्हणजे अच्छा. वाचतो. क्रिया, क्रिया म्हणजे क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये क्रिया दर्शवणारा शब्द ते क्रियापद. पण नुसती वाचण्याची क्रिया, हं, त्याला आपण काय म्हणतो, पठन, बरोबर. लेखन, नाही का, वाचन, नाही का. तर या न प्रत्यय लागल्याने, तर तसंच वर्ष हा मूळ धातू, वर्षयती, वर्ष, वर्ष, तर तो धातूपासून त्याचं क्रियापद तयार होईल. पण वर्षण हा शब्द जो तिथे मध्ये र आल्यामुळे त्याचं न होता त्याचं न झालं, बाणाचा न झाला. पण वर्षण हे नाम झालं, वर्षण. हा. वर्षणच्या विरुद्ध अवर्षण. आपण म्हणतो ना, अवर्षण म्हणजे दुष्काळ, वर्षण म्हणजे चांगला पाऊस, अवर्षण म्हणजे कमी पाऊस, नाही का. तर तसं वर्षणेन म्हणजे भरपूर पावसाने. हम्म. एव म्हणजे भरपूर पावसानेच विपुलम धान्यम उत्पद्यते. तर बघा आता, वर्ष धातूपासून हे वर्षण हे नाम तयार झालं, आणि या नामाची तृतीया, ना, पावसाने, ने हा शब्द आहे ना आपला तृतीयेचा, द्वारा किंवा त्या, त्याने असं, त्या अर्थाने वर्षणेन त्या नामाची तृतीया घेतली आपण, म्हणून वर्षणे. समजलं? तर पुढे अं, 10, हा, हा, बोला. 10वा आणि 11वा मध्ये, इथे 10व्यात ना आपण आपल्या हिंदीमध्ये धान्यानी आहे, पण त्यांच्या पुस्तकात धान्यम आहे. आणि इथे क्षेत्रेषु तृणानी आहे 11व्यात, त्यांच्या पुस्तकात तृणम असं आहे. तर ते ते विचारत होते की काय पकडायचं आणि काय त्याचा अर्थ. आता मला एक सांगा, की ज्या तुमच्या पुस्तकात धान्यम प्रादुर्भवंती
आणि तृणम अपि प्रादुर्भवन्ति असा वाक्य आहे का? धान्यम हा प्रादुर्भवती. हा भवंती नाहीये, भवती. भवती आहे. हो. आणि हा, तृणम सुद्धा प्रादुर्भवती असेल. बरोबर. तर आता भवती. कसं हा. हा तर कसं आहे माहितीये का, मराठीत सुद्धा आता बघा धान्य, मराठीत धान्य हा शब्द आणि धान्ये, हा हम्म, बरोबर. बहुवचन आहे. हा म्हणजे धान्य म्हणजे काय, एक कुठलं तरी धान्य, गहू. हा पण जेव्हा आपण धान्य म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? अनेक प्रकारची अनेक. धान्य, गहू, हा उडीद, मूग, चव वगैरे वगैरे, हा, डाळ तूर, तांदूळ. ज्वारी, डाळ, तांदूळ वगैरे. तसंच तृणम, तृणम म्हणजे एका प्रकारचं गवत. आणि हम्म. तृणानी, कारण गवतांमध्ये प्रकार असतात. बरोबर. हो. तर आता तृणानी अपि प्रादुर्भवंती म्हणजे गवत, गवत ते आता मराठीत गवते म्हणत नाही आपण, पण धान्य म्हणतो. बरोबर. तर तर तसं आहे ते. धान्य आणि प्रादुर्भवंती पण बरोबर आहे. तर जास्त बरोबर आहे. कारण कोणी काही फक्त एकच, कारण वरती बीजानी वपती आहे. बीजानी म्हणजे ती एकाच अनेक. धान्याची अनेक बीज असू शकतात किंवा अनेक धान्यांची अनेक किंवा अनेक. बीजही असू शकतात. हा तर आपलं काय म्हणायचंय आपल्याला त्यानुसार, एकच धान्य असेल तर धान्यम प्रादुर्भवती होईल. अनेक प्रकारची धान्य, गहू म्हणजे ज्वारी लावली, बाजरी लावली वगैरे वगैरे वेगवेगळी असतील तर मग ती धान्य आणि असं होईल. समजलं? चूक म्हणजे हो बरोबरच आहे, चूक नाहीये काही. फक्त हो हो तुम्ही हो. जर एकवचन लावायचं असेल तर क्रियापद एकवचनी ती. पाहिजे. हा. बहुवचन ती. असेल तर क्रियापद बहुवचनी लावा. हा हा, सुषमाताई. ते 5व्या वाक्यातल्या ते अतविषयी विचारलं होतं. हा, सुंदर शब्द आहे, सुंदर शंका आहे तुमची. तर कसं आहे माहितीये का, संस्कृत जसं मी मागे नेहमी सांगतो ना, की संस्कृत ही अं, अं, ध्वनी ध्वनीवर आधारित भाषा आहे. सगळे संस्कृतचे जे नियम आहे ना, विशेषतः एकमेकांना जोडायचे, शब्द एका पाठोपाठ एक आले तर त्याचा उच्चार कसा करायचा, हे सगळे ध्वनीशास्त्रावर आधारित आहे. तर बघा तुम्ही, अतः एव हे म्हणायला खूप कठीण जातं. अतः एव, आणि ते अतः एव म्हणजे ऍक्च्युली अतः हा नका म्हणू तुम्ही, अतः एव. तर ते विसर्ग असा तोंडातल्या तोंडातच होतो. जेव्हा मी शब्द एका पाठोपाठ एक मध्ये सेपरेट न करता म्हणतो अतः एव, तसं मला पुढे जेव्हा स्वर येतो ना विसर्गाच्या, तेव्हा त्या स्वराचा लोप होतो. ध्वनीशास्त्र म्हणजे हे नॅचरल आपल्या बोलतानाच जाणवतं आपल्याला. अतः एव मी म्हणूच शकत नाही, विसर्गाचा उच्चार नीट होऊच शकत नाही. पण अतः कृष्ण हे म्हणता येतं, अतः राम म्हणू शकतो मी, पण अतः एव ते येतच नाही. बरोबर. त्यामुळे हा जो ध्वनीशास्त्राची नैसर्गिक प्रवृत्ती आहे माणसाची, हम्म. त्यानुसार व्याकरण शास्त्राने असा नियम घालून दिलाय की जेव्हा विसर्गानंतर जेव्हा स्वर येतो तेव्हा त्या विसर्गाचा लोप होतो. तिथे शब्द आणि बदलत नाहीये, ऐका, शब्द हा. बदलत नाहीये तो. हा हम्म. शब्दाचं रूप बदलत नाहीये तो. ज्याला आपण संधी म्हणतो ना, संधीचे कसे नियम असतात, संधी अजून आपण शिकलो आहोत का? नाही ना, मला वाटतं पुढे नाही आहे तुमचा नाही. पाठ तो. नाही. तर संधी, संधी म्हणजे काय, एका पाठोपाठ एक जेव्हा विशिष्ट प्रकारची अक्षरं येतात तेव्हा त्यांचं उच्चारण कसं होतं, त्याचे नियम म्हणजे संधी. तर याला, हा जो शब्द आहे ना, याला विसर्ग संधी म्हटलं जातं. हा विसर्ग संधीचा एक प्रकार आहे की विसर्गाच्या पुढे जर स्वर आला तर विसर्गाचा उच्चार करायचा नाही, असा नियम आहे. म्हणून अत एव, ए हा स्वर आलाय ना, म्हणून तो हो. विसर्गाचा. नाही म्हणजे अत हा शब्द आहे असंच आम्ही आहे ते म्हणजे उन्नतीताई म्हणत होत्या की ते अव्यय आहे. नाही नाही, आता अगदी बरोबर, ते अव्यय आहे. अव्ययाचा, अव्ययाच्या रूप बदलत नाहीत, मी तेच सांगतोय. अव्यय म्हणजे काय, ज्याचे रूप म्हणजे विभक्ती धातू सारखं बदलत नाही ते अव्यय. पण संधी नियम जे आहेत ना ते ध्वनीशास्त्रानुसार चालतात, त्याचा रूपाशी काही संबंध नाही. त्यामुळे हा पण मूळ शब्द हा शब्द अतहा, हा अव्यय अतहा आहे का नाम आहे? अव्यय आहे. पण कारण मग तो त्याचा म्हणजे इंटरनेटवर शोधलं तर तो पूर्ण तरी चालवलेला आहे म्हणजे सगळ्या विभक्तीमध्ये. अतहा हा शब्द
आता हो. म्हणजे म्हणून, आता म्हणजे म्हणून याला काय चालवणार आपण? See, ज्या शब्दांची रूप होत नाही हा. वेगवेगळी, आता ह्याचा बहुवचन होईल का? नाही. आता ह्याचा तृतीया होईल का? नाही. नाही. नाही का? त्यामुळे त्या अव्यय आहे, म्हणजे त्या साधं लॉजिक आहे. हम्म. हं. आता इथं तुम्ही जे विचारलं ना की त्याचा पुढे विसर्ग का नाही, विसर्ग तो हो. आहे. जर तुम्ही संधी न करता हे वाक्य लिहिलं तर विसर्ग लिहायला पाहिजे. पण विसर्ग हा म्हणजे आता इथे वास्तविक म्हणजे आता हे जे धडे आहेत ना, पाठ आहेत ना तुमचे, तर इथं ते विसर्ग म्हणजे ते म्हणजे हा पाठ आहे, म्हणजे वाक्य आहे. त्यामुळे वाक्य आपण शब्द म्हणतो तेव्हा पण ते तुटक तुटक म्हणतो, पण वाक्य हे एका दमात म्हणतो. त्यामुळे तिथे संधीचे नियम लागू होतात आणि म्हणून ती संधी झाली अतहा आणि एवची, आणि म्हणून त्या विसर्गाचा लोप झाला. कळलं? मी एक सांगू का? हम्म. ते संधी झाली म्हटल्यावरती तो त्याला काय म्हणू, वरची लाईन एक पाहिजे, आता येव. म्हणजे हम्म. आपण न नाही नाही असती तर तुम्ही, कसं लिहितो, नाही न नाही असती. तुम्ही, नाही नाही आता कसं आहे माहिती आहे का, बरोबर आहे तुमचं. आता ऍक्च्युली नाही, इथे डबल संधी होते. हम्म. आता हा. बरोबर आहे अगदी. आता हा एव बरोबर इज इक्वल टू बरोबर अत अधिक एव बरोबर अधिक ए बरोबर ऐ बरोबर अतैव, असं पण होईल. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण यांनी नाही ती म्हणजे डबल संधी. हा, बरोबर, बोला पुस्तकात बोला. आता एव वर, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, वरची लाईन सगळी एक आहे, आता एव असं एकत्र शब्द सिलोरेशन. लिहिलाय. असं लिहिलंय का? त्यांचं हा. हा, मग ते सिलोरेशन. हा बरोबर आहे. हा, मग तो हा हा. गोंधळ नसता झाला. बरोबर कारण बरोबर. तो जर सुट्ट सुट्ट लिहिलं असतं तर विसर्ग हा, काढायला पाहिजे, अतः एव हा, असं लिहायला पाहिजे. बरोबर आणि आता बरोबर. एव म्हटलं की तो झालं संधी. हा, हा, आता बरोबर. हा, बरोबर. पण त्याचंही मी पुढचं सांगतो, अतएव हे पण हा. याची लगेच पुढची संधी होते अतैव अशी, त वरती ऐ, आता येव. असं दोन. हा. हा, असं. पण ते ठीक आहे, ते वेगळं बरोबर. गोंधळ येतो, ठीक तो आहे. सध्या जाऊ द्या. नाही नाही, नाही, उन्नती पुस्तकात त्यांनी उन्नती असं नको लिहू तू. हा, हा, एवढंच बरोबर. नाही नाही नाही, मधलं गॅप नाही. गॅप नको फक्त. हा. हा, बस. हा, बरोबर आता येव. हे बस. पुस्तकात असंच आहे, आता येव. बरोबर, हा, एक्झॅक्टली असंच पाहिजे. ठीक आहे. त्यांनी ते इंटरनेटवर दिले, अतः अतौ अताः अतौ अताः द्वितीया अतम अतौ उत अतान, असं सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, मी बघेन मी आणि सांगेन तुम्हाला हो. उद्या. हा, ओके. परवा. हा. पण मला हा. तरी लॉजिकनुसार मला तो त्या रूपाला काही अर्थ वाटत नाही, पण ठीक आहे, बघेन मी. एखाद्या वेळेस माझी हो पण हो. चूक झाली असेल. हा, चालेल. ठीक. हा, ठीक आहे. अजून काही शंका राहिल्या आहेत का उन्नती? म्हणजे कोणी नाही, मी ज्या लिहिल्यात त्या कव्हर झाल्या. जर समजा मी फक्त मला माझ्याकडून काही. एक थोडस मला बोलायचं होतं. सी, माझ्या लक्षात येत आहे आणि चांगली गोष्ट आहे की तुम्ही सगळे शंका विचारता, आणि मी थोडस दोन्ही बाजूनी बोलू इच्छितो. एखाद्यास वेळ संपत आली आहे, पण ठीक आहे. तर काय माहिती आहे का, आपला उद्देश हा आपण परीक्षार्थी नाही आहोत. आपण सगळी जण, हा, आपण विद्यार्थी आहोत. हा, आणि तुमच्याही लक्षात आलं असेल की हे जे डिस्कशन आहे ना, हे फार हेल्दी डिस्कशन आहे. हा, आपल्याला नुसतं असं कोर्स पूर्ण, मलाही कोर्स पूर्ण करण्याची घाई नाहीये आम्हाला, आणि नुसते तुम्हाला मार्क मिळून मलाही समाधान मिळणार नाही. तुम्ही जेवढं जास्त ग्रहण कराल, आत्मसात कराल, तेवढा मलाही आनंद आहे, आणि तुमचं पण खरं ज्ञान तुमचं त्यांनी वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही परीक्षा, कोर्स वगैरे वगैरे चिंता करू नका. आणि तुमच्याही मनात ज्या इतरांच्याही मनात शंका येत असतील ना, त्या जरूर विचारा. कारण शिकणं तुमचं त्यांनीच होणार आहे, खरं शिक्षण. हं? म्हणजे फक्त एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की शंकांमध्ये आपण एखादं मूळ लय आपलं, किंवा ज्याला आपण वाट म्हणतो, ती वाट सोडून थोडी भरकटत जाऊ शकतो, त्याला इलाज नाही. पण तरी आपण शक्यतो सगळ्या शंका तुमच्या येत असतील त्या विचारा. अगदीच जर समजा खूप भरकटत जाऊ, तर एखाद्या वेळेस मी किंवा आमचे बाकीचे, माझे उन्नती किंवा कोणी असेल, ते तुम्हाला एखाद्या वेळेस सांगू शकतील की सध्या आपण थोडं म्हणजे हे पूर्ण करूया आणि नंतर ते करूया. पण माझी तुमच्या शंका सॉल्व्ह करायला अजिबात नाहीये. हं? तर म्हणजे बाकीच्यांना पण एखाद्या वेळेस कोणाकोणाला असं वाटू शकतं की अरे एवढं तुम्ही का सगळ्यांना एंटरटेन करताय. पण मला तरी उलट वाटतं असं की म्हणजे शिकणं तुमचं त्यांनीच होणार आहे, नाही का? नाहीतर मग काय, मी तुम्हाला पुस्तक दिलं
आणि तुम्ही वाचलं, नाही का? त्यात आणि मग शिकवण्यात काय फरक राहिला? हा, सुषमाताई बोला. उद्याला एक शब्द होता तो